आहेत मासे आहेत. किती आहेत? 2 जाडे मासे भेटलेत बघा. नमस्कार मंडळी, मी गजानन पवार स्वागत करतो एका नवीन भटकंतीमध्ये. तर मी आता चाललो नदीवर मासे पकडायला. बाटली लावून मासे कशा प्रकारे पकडतात ते तुम्हाला दाखवतो. तर आता जाऊया पुढे. पुढे पोरं निघालीत, आता मी पण जातोय मागून. मयूर मोरू निघाला आता. मूळ काय आहे त्याच्यात? याच्यामध्ये बाटल्या आहेत आणि ह्या पीठ, माशाने खाण्यासाठी पीठ. आता आपण जाऊया, बघू आपल्याला किती मासे भेटतात ते. इकडे मयूर आहे. अजून कोण आहे? अजून आर्यन आणि कोण? अलकेश भोर. आम्ही 5-6 जण जातो मासे पकडायला. बघू आता किती भेटतात ते. ए चल. अलकेश कुठे गेला? भेटतात का मासे? भेटतात. हो भेटतात. नितेश दा कोण आला काय? अजून नाही आला. मित्रांनो, आम्ही पाण्यावर आलोय. आमची गावची विहीर. मग दाखवतो पाणी किती आहे आतमध्ये. आणि अलकेश पण आला मागे बघा. बघूया पाणी आहे का. पाणी बघा विहिरीत. आता इथून खाली जाऊया आपण नदीवरती डायरेक्ट. तर मित्रांनो, आपण नदीवर आलोय. इकडे बघू शकता मासे पकडायला आलेत. नितेश आलाय मासे पकडायला. किती भेटलं? भेटले का मासे? भेटलेत. बघूया. बघा ना, एवढे मासे भेटलेत. तर आपल्याला बघूया किती मासे भेटतात ते. आमची नदी छोटीशी. आता आपण पण सुरुवात करूया बाटल्या लावायला. आता आम्ही इकडे सुरुवात केली. मोरू बाटल्या मस्त किती बाटल्या आहेत त्या. आणि इकडे आता मोरू पीठ तयार करतोय. 12 बाटल्या आहेत आमच्याकडे. छोट्या बाटल्या बारक्या आहेत 12. आणि आतमध्ये किती आहेत? त्या 12 24 बाटल्या घेऊन आलोय आम्ही. आता बघूया आपल्याला किती मासे भेटतात ते. तुम्हाला मी व्हिडिओ नंतर दाखवतो बाटली कशा त्या प्रकारे तयार करतात ती. तर आता मी लावून घेतो आधी. मोरू इकडे पीठ तयार करतोय. तुम्हाला मोर दाखवतोय बाटली कशी तयार करतात ती.
नाही तर कापायचे ती बाटली तिला कापायची मध्ये थोडी वरती आणि तिला आतमध्ये उलट करून टाकायची आणि आतमध्ये त्याच्या आतमध्ये पीठ टाकायचा आणि ती पाण्यामध्ये टाकून द्यायची. तर मासे ते पीठ खायला येतात, आतमध्ये अडकतात. तर टाकून दाखवतो तुम्हाला. तयार झालेला आहे. आपलं पीठ तयार झालं आहे. पीठ बघा कसा तयार करायचा, नाही तर तुम्ही येऊन जास्त पातळ तयार करशील, तसा घट्ट करायचा एकदम. मग इकडे टाकताय बाटलीमध्ये पीठ. अरे आर्यनाला इकडे सुरी आणलीस की नाही? अरे दोरी घेऊन सुरी घेऊन आलाय. ते हवा टाकायची त्याने बनवेल. इकडे आर्यन दोरी तयार करतोय बाटल्या बांधायला. जास्त खोल पाण्यात टाकण्यासाठी आपण दोरी बांधून टाकूया. तर आमच्या त्या सर्व बाटल्यांना पीठ टाकून झालं आहे. आता मोरू बाटल्याला जातोय. आता दाखवतो तुम्हाला कशा लावतात ते. बाशी टाकून देतोय मग. एक बाटली लावून झाले. बाजूला दुसरी टाकतोय. इकडे मळू टाकतो बाटल्या. ये बघा इथं बाटलीत टाकल्या मासे बघा हवे. बाटलीवर मासे द्यायला लागले. कोण ढिकडी टाकून एक टाकलेली आहे. भात काढेल कोण? टाक. मासे बघायला लागली. पीठ हलवलास ना? ठेवला तर मला हात आधी. छोटी बाटली टाकून झाली, आता मोठी बाटली टाकतोय. हे काय हात मोठी बाटली तर मध्येच टाकतो आम्ही. त्याला दोरी बांधली. तिकडे टाकायची. तिकडे अजून आहे ना. अजून आपल्याकडे 5-6 बॉटल्या बाकी आहेत टाकायच्या. तर टाकूयात आपण. मित्रांनो मी पण एक बाटली टाकतोय. बघूया बाटलीमध्ये किती मासे येतात ते.
बघा ह्या ठिकाणी मी टाकून देतो एक बॉटल. इथे सोडून दिले बॉटल. बघूया 10-15 मिनिटांनी येतो. इथे ढावाच्या वरच्या बाजूला बघा किती सुद्धा बॉटल टाकले आहे. ही बघा इथे टाकले ते बॉटल एक. मासे पण यायला सुरुवात झाली इकडे आणि एक त्या कपड्यात आहे. टाकून झाल्यात बाटल्या अजून बाकी आहेत. टाकूया. आणि मयूर किती टायमिंग काढायची बाटल्या? ते 5 ते 10 मिनिट आपण बॉटल्या काढूया. त्या बॉटलमध्ये बघूया किती मासे भेटतात ते दाखवतो तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये. मित्रांनो इकडे मासे वगैरे किती आलेत बाटलीवर. आंघोळ करतेस ना तू? इकडे बघू शकता बॉटल दिसत नाही. मासे बघा किती आता बघते आतमध्ये मासे गेले. मासे बघू शकता किती आहेत. जात म्हणलं पीठ संपलं आहे. मासे पूर्ण भरलेत. आपण आता ही बॉटल काढूया. बघूया बॉटलीमध्ये किती मासे भेटतात ते. मयूर तिथे मोठी मोतीवर येणार मोठी बाटल लावूच नको. आता मोरू जातो बॉटल काढायला. दोरी नाही ना? नाही जा लवकर जा नंतर जातील बाहेर. तो कुठली बॉटल आहे? काय विचारते कुठली बॉटल? आपण पहिली बॉटल काढली. त्या बॉटलमध्ये बघूया आपल्याला किती मासे भेटतात ते. आहेत काय? 2-4 भेटले आपल्याला 3-4 तरी मासे भेटले. अजून कुठं तिकडूनच काय नको असा काढू. हा काय नको काढू ते तिकडूनच आहे. ती टाकली वरण विकत पण नव्हतं तिकडे. धर दाखव तुम्हाला किती मासे भेटलेत ते. 1 2 3-4 मासे भेटलेत. सुरुवात झाली आपली आता. पडला बाहेर. आपल्या 4 मासे भेटलेत सुरुवातीलाच. 4 भेटले. 4 बॉटल काढली. किती काढ्यान? 3. त्या बॉटलमध्ये 3 मासे भेटलेत आपल्याला. पीठ संपता येत नाही लवकर. इकडे मोरनी एक बॉटल काढली. मोर काय भेटलं काय? किती आहेत? इकडे पण 5-6 भेटलेत. दाखव. इकडे मोठे मासे भेटलेत. 5-6 भेटलेत. चांगले आहे साईज. मोठे मोठे भेटलेत. भेटतात आपल्याला मासे. 2-3 मिनिटं झाले. 2-3 मिनिटांनी आपण लवकर बाटल्या काढल्या. मासे भेटतात. तिकडे ना काय भेटत मासच ना त्याच्यावर.
मोठ्या बाटल्या मोठ्या बाटल्यात फिरतात पण ते इथे जवळ राहाय नको. ह्याच्यात आले ह्यावर आलेत आतमध्ये नाही शिरला अजून. काढतोस इथे एक बॉटल काढतो बघूया. बॉटल मध्ये नाही मासे नाही आले. आपला हात जगन्नाथ मोठा नाही आले. शिरले पण पटकन ह्याच्यात बॉटल टाकल्या आतमध्ये मासे पण शिरलेत. ही वाज इथे टाक. आपण इथली एक बॉटल काढून बघूया. आतमधलं पीठ संपलंय. मासे आहेत की नाही काय माहित. आहेत मासे आहेत. किती आहेत? 2 जाडे मासे भेटलेत बघा. 2 भेटलेत जाडे. तसे आपल्याला 2-2, 3-3 करून आपल्याला तो डबा भरायचा आहे माशानी. बघूया भरतो का. इथलं पाणी वगैरे स्वच्छ आहे. आतमधला कातल पूर्ण दिसतोय. त्याच्यावर मासं बघ किती आलं असतं. कुठं समोरची आहे कालेच तिला की मयूर बोलतो इकडे मासे जास्त आले असेल तर बघूया. अरे इकडे मासे भरपूर आले. दाखवतो तुम्हाला. बघा जाडे मासे तिकडे. तर मित्रांनो आता मी तुम्हाला दाखवतो बॉटल कशा प्रकारे बनवतात ती. इकडे आता मोरू आहे तो तुम्हाला बॉटल कापून दाखवतो कशी बनवतात ती. पहिला तिला मध्ये कापायची अशी. बघा अशी कापायची तिला. वरचं झाकण काढायचा. बॉटल खराब झाली म्हणून त्याचे झाकण येत नाही. आपण झाकण काढूया. बॉटलचं झाकण काढलं आपण आणि तिला अशीच उलटी टाकायची. टाकायची उलटी टाकायची. पीठ टाकायचं म्हणजे मासे आपोआप त्यातून शिरतात. ही ट्रिक तुम्ही पण ट्राय करून बघा. मासे भेटतात का आणि कमेंट करून नक्की सांगा. तर आर्यन आणि मयूर खालच्या बॉटल्या खाली टाकलेल्या आहेत. त्या बॉटल्या काढायला जातात. बघूया ते किती मासे घेऊन जातात ते. पीठ पण घेऊन जा. पीठ घेऊन जा. ओके. तर दोघं खाली गेलेत. बघूया ते किती मासे घेऊन येतात ते. तोपर्यंत आपण इथे थोडा आराम करूया. पुढून एक बॉटल काढली. किती आहेत मासे? यात 4-5 मासे भेटलीत. पडला बघ. वर इथे मी बॉटल टाकलेली. त्याला काढून बघतो किती मासे भेटलेत ते.
पण मासा भेटला नाही. आपण आता बॉटलची जागा चेंज करूया, बघूया दुसरीकडे कुठे भेटतात का. आपण आता इथे टाकून बघूया काय भेटतात का मासे. तो आता इथे बॉटल पण टाकून देतोय. बॉटल टाकून दिले. 5 मिनिटांनी येऊया, बघूया काय भेटतात का मासे. इकडे मयूर आर्यन खालून मासे घेऊन आलेत, बघूया किती भेटलेत ते. किती भेटलं डबा बाबू तू नेला? बघा एवढे मासे भेटलेत. हे धर टाक. तुम्ही कुठे आता? खाली लावून द्या. ते बघा तिकडे 2 जण आलेत. मास पकडायची आवड बघा, लहान लहान पोरं आलीत मासे पकडायला. नाही बघा इकडे कसं बसला आरामात. त्याची किरडा नाही गेलो, शाप दमला तो. मित्रांनो, जी आपण बॉटल काढलेली, तिथे मासे काढले आणि परत बॉटल लावली. आणि आता आपण कोईन लावायला जाऊया. तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे कोईन लावतात ती. आहे कुठं तरी बघा इकडे कोईन लावलेली आहे. हे बघा अशा प्रकारे कोईन लावतात. म्हणजे ती घाट्यांची इकडे कोईन लावलेली आहे. बघतो मग काय भेटला की नाही ते. पडलंच पाणी इकडे बघू दे. मित्रांनो आतमध्ये मासे पकड पडलेले आहेत. आतमध्ये मासे पडले. अजून वरती आहे, अजून वरती एक आहे, ती पण तुम्हाला दाखवतो. आहे काय इथे सुद्धा एक कोणी लावलेली, ती त्यांनी सकाळी येऊन काढली वाटतं. आहे काय ना, त्यांनी काढली इथली कोणी सकाळी. मासे किती आलेले होते राय मोर्या. आणि इथं होल पाडून लावायचं कोणी. मित्रांनो आपल्याला येऊन 1 तास झाला आणि 1 तासामध्ये आपल्याला बघा किती मासे भेटलेत. तर बघूया आपण बॉटल्या काढून घेऊया अर्ध्या. इकडे मोरू बॉटल्या काढतोय. बॉटल्यामध्ये 1-1, 2-2 मासे भेटतात. येत काय नाही भेटला. मासच नाही आता शिरत. तर आता आपण हळूहळू सर्व बाटल्या काढून घेऊया आणि निघायची तयारी करूया. ही पण ते बॉटल उभी राहिले.
इकडं जाईल जाईल मासे नाही, मासे जास्त काही भेटत नाही. सकाळी येऊन गेले मासे घेऊन गेले दोघ जण. हे उभी आहे ती त्याचीच आहे का आरती दुसरी बुर्जी पण काढ काय बॉटल ठेव इथं आपल्याला कामाला येतील. आता उडी टाकला बघूया त्याला जाऊन. मित्रांनो आता आपण सर्व बाटल्या काढतोय. बघूया सर्व बाटल्या घेऊन किती मासे भेटतात ते दाखवतो तुम्हाला. कॅच तर सर्व बाटल काढून आपण थोडं आंघोळ करू तुया त्या वरच्या करता खाल्यातल्या काय खाल्यातल्या बाटल्या काढून ना मी ते मासे घेऊन मित्रांनो आपण सर्व बाटल्या काढल्यात. आता बघा एवढे मासे भेटलेत. असं तो सोडू सगळं ते खायला कुठे दोन भाकरीची खात जातील तर पण नाही. खाऊल्यात नाही खूप कडवच लागतात थोड्या खावली पण निघतो त्याची मल्यासारखं नाही वाटत. खावली निघत नाही त्याची शिजवल्यावर निघत हा नाही. इथं लावून जा मग पीठ दे लावून लावून जा. आम्ही जातो दोघांना भीती ना. मित्रांनो पीठ टाकून मासे पकड अर्धे बरणी मासे भेटलेले आहेत. त्यांचं संध्याकाळी नाचण्याच्या भाकरीसोबत असतात. नाचण्याच्या भाकरीसोबत मस्तपैकी खाणं आहे त्यांना. आणि संध्याकाळी मस्त संध्याकाळचा नाश्ता आहे हा जेवणासोबत. तर मित्रांनो आता आपले मासे पकडून झालेत आणि व्हिडिओ इथं संपवतो. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. चला टाटा बाय बाय.